तर चला आता मस्तपैकी माझी देवपूजा वगैरे आवरली आहे. त्यांना सकाळी शिमला मिरची बनवून दिली होती. आम्हाला दोघांना गिलका बनवायचं आहे, कारण शिमला मिरची थोडीच होती. त्यांच्या दोघांचे डबे झाले, तर आता मस्तपैकी आम्हाला दोघांना गिलका बनवते. तर चला, कपडे धुवायचे बाकी पण आधी गिलका शिजत टाकून देते मस्तपैकी, मग कपडे धुवायला जाते. तर चला आता मी गिलका टाकते. चला, माझी गिलक्याची भाजी तर बनवून झाली आहे. परत मला थोडीशी ती धूळ वाटली होती, तर मी मस्तपैकी एवढी रॅक साफ करून घेतली सकाळी सकाळी. बघा किती मस्त साफ करून घेतली. तर चला आता मस्त मला कपडे धुवायचे, कारण की दुपारी कंटाळा येतो, त्यामुळे म्हटलं आता मूड आहे तर मस्तपैकी एवढी रॅक साफ करून घेऊ. मस्त साफ वगैरे करून घेतली आहे. तर चला आता मस्तपैकी मी कपडे धुवून घेते आता, कारण की सकाळी सकाळीच काम होतं, नंतर कंटाळा येतो. तर चला आता मस्तपैकी कपडे धुवून घेऊ. पप्पांच्या गाडीला काहीतरी झालं आहे वाटतं. पप्पा बसले ऑइल घेऊन. पप्पांचं काहीतरी रिपेअरिंगचं काम चालू आहे. तोपर्यंत गिलका पण होईल, कारण की त्यांना बाहेर जायचं आहे. तर चला आता मस्तपैकी गिलका टाकलं आहे, गिलका पण होईल. मी चालले कपडे धुवायला. मित्रांनो, माझे कपडे धुवून झाले, तोपर्यंत भाजी पण झाली होती मस्तपैकी. आम्ही पप्पानी आणि मी जेवण केलं. आता मला फक्त बाकी राहिले भांडे धुवायचे. तर चला आता मस्त भांडे धुवून घेते जेवणाचे. तर चला आता मला फ्रीज आवरायचं आहे. सकाळी रॅक आवरली, आता फ्रीज आवरते. वेळ भेटला तर आवरल, कंटाळा आला तर आवरणार पण नाही, पण बघू आता तसं मूड होईल तसं. आज सकाळी रॅकचा मूड झाला, आता फ्रीजचा होतो का नाही बघू. चला मित्रांनो, मस्तपैकी फ्रेश झाली आहे. आता मस्तपैकी मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर चला आता मी पटकन पोळ्या बनवून घेते. तर चला मित्रांनो, माझ्या तर पोळ्या बनवून झाल्या आहे. मस्तपैकी भाजी बनवायची आहे. आज भाजी काही बनवली नाही आहे, नाही तर दररोज मी भाजी टाकून देते मग पोळ्या बनवत असते. तर आज भाजीलाच काही नव्हतं. म्हटलं पप्पा लवकर भाजीपाला घेऊन येतील. पप्पा काय लवकर गेले नाही, त्यामुळे पप्पा काही अजून आलेच नाही. त्यामुळे म्हटलं चला साधं सिंपल पिठलंच बनवू आता. तर चला आता मस्तपैकी पिठलं बनवून घेतलं आहे मी. तर स्वयंपाकाचे भांडे वगैरे पण आवरले. आता फक्त जेवण करायचं आहे. मला तर भूक खूप लागली आहे. मला स्वयंपाक पाणी करत तो त्यांचे दररोजचे नियमाप्रमाणे त्यांनी देवपूजा पण करून घेतली आहे. तर चला आता मस्तपैकी जेवण करून घेते. मला तर भूक लागली. मी पप्पांची वाट पाहून कंटाळून गेले होते. भाजीला तर पप्पा तर काही आलेच नाही, त्यापेक्षा म्हटलं पिठलं बनवू. पिठलं पण बनवून झालं. जेवायची वेळ आली तरी पप्पा येईना नाही. आता किती वेळ लागतो पप्पांना काय माहीत. त्यापेक्षा थोडीशी पोटाला भर घालून घ्यावा लागल. तर चला मस्तपैकी थोडंसं जेवण करून घेते. ओ चला ना. चला मित्रांनो, जेवण पण झालं, भांडे पण घासून झाले, मस्तपैकी किचन वगैरे पण आवरून झालं आहे. बघा मस्त किचन पण आवरून घेतलं आहे मी. आणि पप्पा आत्ताच आले बाजार करून, तर अजून बाहेरच घरात पण नाही आले. बघा किती वेळ झाला आहे पप्पांना यायला. एवढा वेळ थांबावं लागला असतं भाजीला. तर बघते आता पप्पाने भाजीला काय आणलं आहे. आता मला सकाळच्या भाजीची तयारी करावं लागेल. मी काही निसायचं असेल तर पटकन निसून ठेवावं लागेल, म्हणजे सकाळी लवकर भाजी करतील. तर तिला काय आणले बघते पप्पांनी आणली मेथीची भाजी. चला आता मस्त भाजी निसून घेऊ. मित्रांनो, मस्तपैकी मेथीची भाजी तर निसून झाली आहे. एक काम संपलंय सकाळचं. तर चला मस्तपैकी भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या